नमस्कार. 20 मार्च महाराष्ट्र केसरी गादी विभाग कुस्त्या कोणत्या कोणत्या बघूया आपण. पैलवान सिद्धार्थ गवई, संग्राम पाटील, पृथ्वीराज मोहोळ, धीरज बारसकर ही कुस्ती आहे. यामध्ये पृथ्वीराज मोहोळ वर येतील. नंतर दिग्विजय जाधव, गजानन भोयर, जयदीप पाटील, चेतन रेपाळे यामध्ये जयदीप पाटील वर येतील असे वाटते. त्यानंतर श्रेयश होळकर, शिवराज राक्षे, सतपाल शिंदे, पृथ्वीराज पाटील यामध्ये पृथ्वीराज पाटील आणि शिवराज राक्षे हे वर येतील, कारण दोघेही तगडे महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत. त्यानंतर हर्षवर्धन सदगीर आणि वेताळ शेळके ही भावभावांची कुस्ती आहे. अक्षय मंगवडे आणि सुशांत तांबोळकर ही कुस्ती, यात अक्षय मंगवडे जिंकतील. तुमच्या मते कोणते प्रमाण पुढे येतील कमेंट करून सांगा. महाराष्ट्र केसरी माती विभाग, महाराष्ट्र केसरी माती विभागात कोणत्या कोणत्या कुस्त्या आहेत बघूया आपण. महाराष्ट्र केसरी माती विभागात पैलवान रविराज चव्हाण, शिवराज लोकरे, संतोष दोरवड, शुभम शिंदनाळे ही देखील भावाभावांची कुस्ती आलेली आहे. दोघेही चांगले मित्र आहेत. यामध्ये रविराज चव्हाण आणि शुभम शिंदनाळे वर येण्याची शक्यता आहे. नंतर सागर देवकाते, महेंद्र गायकवाड, इम्रान मुजावर, सिद्धेश पाटील यामध्ये महेंद्र गायकवाड वर येण्याची शक्यता आहे, कारण तगडा आव्हान महेंद्रला रोखणं मुश्किल आहे. आणि पैलवान मनीष रायते, सिकंदर शेख आणि बाळू बोडके आणि विक्रम भोसले यामध्ये तिन्ही पैलवान चांगले आहेत. मग सिकंदर शेख सगळ्यांना माहीतच आहे. बाळू बोडके देखील चांगल्या 2 कुस्त्या केलेल्या आहेत. तर बघूया आज या तिघांच्यापैकी कोण वर येते ते. नक्कीच बघण्यासारख्या कुस्ती आहेत माती विभागात. याखाली शशिकांत जोमाळे, सुदर्शन कोतकर, रामचंद्र कांबळे आणि तुषार ठोंबरे अशा कुस्त्या आहेत. यामध्ये सुदर्शन कोतकर आणि तुषार ठोंबरे या दोघांवर येण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूण 8 पैलवान किंवा 6 पैलवानवर येतील. मी माझ्या अनुषंगाने काढलेले आहेत बघा, तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय. तुमच्या मते कोण वर येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा. कोण जिंकेल ते सांगा. व्हिडिओ